अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गोदावरी नदीवरील लहान पूल ते मोहनीराजनगर या महत्त्वाच्या पालखी रस्त्यांच्या डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ कोल्हे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आला। मात्र या कामाच्या श्रेयावरून राजकारण चांगलेच तापले आहे। सकाळच्या सुमारास काळे गटाच्या वतीनेही याच कामाचे श्रीफळ फोडण्यात आले। सत्ताधाऱ्यांकडून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आयत्या पिठावर रेषा ओढण्याचे काम सुरू आहे अशा शब्दात गंगुली यांनी नाव न घेता कोल्हे गटावर टीका केली। या टीकेला प्रत्युत्तर देताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले की युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकास कामांना गती मिळाली आहे। 4 वर्ष प्रशासन आणि आमदारांची सत्ता असतानाही हा रस्ता का झाला नाही? आयत्या पिठावर रेघोट्या कोण ओढत आहे हे जनतेला चांगलेच माहिती आहे असे त्यांनी ठणकावले। तसेच श्रेय घेणे ही विरोधकांची जुनी सवय आहे। विकास कामांची घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहील। नगरपालिकेतील पराभवाच्या धक्क्यातून विरोधक अजून सावरलेले नाहीत आणि त्यांनी रडीचा डाव सुरू केला आहे असा पलटवारही त्यांनी केला। दरम्यान हे सर्व टक्केवारीसाठी सुरू आहे असा गंभीर आरोप नगरसेवक कालू आप्पा आव्हाड यांनी विरोधकांवर केला। या प्रसंगी गटनेते प्रसाद आडव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक अनिल उर्फ कालू आप्पा आव्हाड, नगरसेविका पद्मावती बागुल, नगरसेवक विक्रमादित्य साधबाई, फिरोज पठाण, रवींद्र कथले यांच्यासह कोल्हे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यापूर्वी समतानगर येथील ओपन स्पेसच्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजनावरूनही आरोप प्रत्यारोप झाले होते। आजच्या या रस्त्यांच्या शुभारंभ प्रसंगीही श्रेयवादाचा वाद रंगल्याने कोपरगावचे राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात अधिकच तापले आहे। पुढील काळात या वादाचे पडसाद कसे उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः मी त्यांना अभिवादन करतो। आज साहेबांचा जयंती प्रेरणा दिन म्हणून सगळ्या तालुक्यात आज साजरी होत आहे। या शहरातील हा महत्त्वाचा रस्ता आहे। गेल्या 2-3 दिवसानंतर रामनवमी येत आहे आणि शहरातील सर्व भाविक रामनवमी निमित्त साईगाव पालखीच्या माध्यमातून शिर्डीला जात असतात। त्या जाण्याकरता हा रस्ता त्याचा वापर होत असतो। या रस्त्याची प्रशासकीय मान्यता 2022ला झालेली होती आणि त्यावेळेपासून हा रस्ता बंद पडलेला होता। तर जेवढे प्रलंबित 4 वर्षातील प्रलंबित कामं आहेत ते आम्ही चालू केलेली आहे। त्याच अंतर्गत या रस्त्याला विशेष रस्ता अनुदानातून 37 लाख रुपये मंजूर झालेले होते। तो आत्तापर्यंत त्याचं कामकाज चालू झालं नव्हतं। गेल्या 4-5 दिवसानंतर पूर्वी आम्ही या रस्त्याची पाहणी केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी ज्यावेळी रामनवमीला त्यांना पायी पालखीतून जायचं आहे तर त्या नागरिकांची सोय म्हणून या रस्त्याचं काम आम्ही चालू करण्याचं आम्ही निर्णय घेतला आणि त्याला कॉन्ट्रॅक्टर रिंकेश नरोडे यांनी पण प्रतिसाद दिला। त्यामुळे या रस्त्याचं काम चालू होत आहे जेणेकरून नागरिकांना पालखी बरोबर जाताना त्रास होणार नाही। तसेच शहरातील इतर बरेचशी प्रलंबित कामे आहेत। गेल्या 4-5 वर्षापासून ती बंद पडलेली होती। ही सर्व कामे आम्ही हातात घेतलेली आहे। आज सकाळी शहरात जबरेश्वर मंदिरापासून औषध फवारणी चालू झालेली आहे। पोलचं सुशोभीकरण असेल, घाटावरचं सुशोभीकरण असेल, संत जनार्दन स्वामी मौनगिरी पुलावरचं सुशोभीकरण असेल, असे सर्व कामे आपण चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून इथून पुढेही शहरातील विकास कामे अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। आणि मी जनतेलाही आव्हान करतो की जी प्रलंबित कामे ती आपली लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। तसंच आपल्या शहरातील कचरा असेल, पाणी असेल, या समस्या पण सोडविण्याकरता विवेक भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक कामकाज करत आहोत। त्याचप्रमाणे साहेबांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिवसाच्या औचित्य साधून IDBI बँकेच्या सहकार्याने इतिहासात पहिल्यांदा CSR फंडातून कोपरगाव नगरपालिकेला ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या शुभ हस्ते कोपरगावकरांना ॲम्ब्युलन्सचं पण लोकार्पण करणार आहोत। तरी मी सर्व नागरिकांना या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार होण्याकरिता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ 6 वाजता आपण उपस्थित राहावे या कार्यक्रमाला, असे मी आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सकाळी काळे गटाच्या वतीने याच रस्त्याचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी तुमच्यावर पिकेची झोड उठवत म्हटले आहे की आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम कोल्हे गटाच्या वतीने करण्यात येत आहे. असं आहे, आमच्या भागात आहे ना टॉयलेटचं बी काम आहे, त्याचं बी उद्घाटन देणार आहे, हे मला कळलेलं आहे. त्यांना करू द्या, सगळं तेच करते. आम्ही काय गोटे घेऊन राहिलं काय आता थांबायचं नाही ही टॅगलाईन घेऊन आम्ही काम एवढं करत वर्ष आहोत. काय झोपेल होतं काय 5-6 वर्ष? जर त्यांच्या ताब्यात प्रशासन होतं, त्यांचे नगर अध्यक्ष, त्यांचे आमदार होते, मग 4 वर्ष या कामाला का लागला? इतक्या वर्षात कोणतेही कामं केले नाही. आता आपल्याला माहिती आहे त्या पीठावर कोण रेघोट्या ओढत आहे आणि असे कोणत्याही प्रकारचे कामं जोरात नुसते चालू झाले ना, उद्घाटन त्याच्या करू नये. पोटात गोळा उठवायला आज आम्ही लागले. शहरात स्वच्छता चालू केली, स्वच्छ पाणी देतो आहे, ढापे टाकतो आहे, स्वतःच ढापे टाकायचे, त्याच्याबरोबरचे फोटो टाकायचे, पोलवर स्ट्रीट लाईट लावले त्याचे फोटो टाकायचे आणि फक्त श्रेय घ्यायची ही त्यांची जुनी परंपरा आहे. जर त्यांना जर एवढं हे होतं तर मग ह्या 4-4 वर्षाची प्रलंबित कामे का चालू केली? आणि टीका करणं हे काय आम्हाला काही त्याच्यातून काही फरक पडत नाही, कारण आदरणीय कोल्हे साहेबांनी शिकवलेलं आहे, काम करायचं आहे आणि इथून पुढेही आम्ही हे कामं करतच राहणार आहोत. त्यामुळे त्यांनी काय बोलले आणि त्यांनी काय सांगितलं हे याच्यात आम्हाला काही जायचं नाही, कारण आता थांबायचं नाही हे पक्का आहे. आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की अधिवेशन संपल्यानंतर ते भरीव निधी आपल्या शहरासाठी देणार आहे. तर ही विविध कामे चालू केलेली आहे आणि इथून पुढेही हा विकास असाच चालू राहणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठलेला आहे आणि नगरपालिकेत झालेला पराभवाच्या धक्क्यातून ते अजूनही बाहेर पडलेले नाही. प्रॉब्लेम ठेकेदार याचा आहे, तो टक्केवारीचा प्रॉब्लेम, हा. दुसरं काय टक्केवारी भेटणार ना आता. बस त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. आताच आप्पांनी सांगितल्याप्रमाणे आणि जी कामे आहेत ती दर्जेदार होत आहे. 10 वर्षापासून ते स्वतः सगळं नगरपालिका बघतात, ज्यांनी आज बाईट दिल्या. याच्या आधी प्रत्येक टेंडर मध्ये 10,000 रुपये बोर्डासाठी होते, का यांनी लावून घेतले नाही? आम्ही नुसते बोर्ड लावायला सुरुवात केली का ज्या बोर्डावर कॉन्ट्रॅक्टरचं नाव, कामाचं स्वरूप, कामाची रक्कम, काय ट्रीटमेंट, त्याची देखभाल, दुरुस्ती किती वर्ष, कारण आम्हाला पारदर्शक काम करायचं आहे म्हणून आम्ही हे सर्व बोर्ड लावणं आणि हे सर्व चालू केलं. परंतु त्यांच्या पोटात गोळा उठला, कारण जे काम घेतलेले आहे ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने आहे, ते निकृष्ट दर्जाचे करायचे आहे. त्यांना माहित झालं 4-5 दिवस म्हणून त्यांनी आता हा अशा पद्धतीचा एक काहीतरी आपलं चुकीचा काहीतरी रडीचा डाव चालू केलेला आहे. आणि जरी त्यांनी निगेटिव्ह काही जरी चालू केलं तर जनता सुज्ञ आहे, जनतेला माहित आहे, जनतेने परिवर्तन त्याच्यातूनच केलेलं आहे. म्हणून त्यांनी काही जरी पोस्ट टाकले आणि काही जरी बोलले तर आता थांबायचं नाही, आपल्याला काम करत राहायचं आहे आणि शहराचा विकास विवेक भाई यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही.